नमस्कार. मी उत्तम कुमार, एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या लाडक्या राजाच्या शिवजयंतीवर. आपल्या लाडक्या राजाचा उत्सव खूप जवळ येऊन ठेपलाय. शिवजयंती म्हटलं की आपल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनामनात, रोमारोमात एक प्रेरणा संचारते, एक नव उत्साह संचारतो. शिवजयंती साजरी करण्यासाठी त्या आधीपासून 2 महिने आधी जोरदार तयारी सुरू होते. जोरदार उत्साह संपूर्ण जनमानसात संचारलेला असतो. पण पण हा पण जेव्हा येतो तेव्हा अनेकांची काळजामध्ये धगधग होते. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपले प्राण आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपला श्वास आहे. आणि हा प्राण, हा श्वास जर आपल्या नसानसातनं कोणी काढून घेतला, त्याबद्दल जर कोणी शंका व्यक्त केली, तर मात्र आपली अस्मिता जागी झाल्याशिवाय राहत नाही. ती व्हायलाही हवी. मात्र आपल्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव, तो त्यांच्या विचारांना, त्यांना अभिप्रेत असलेला, त्यांच्या विचारांशी सुसंगतच असा हवा, असं मत गेल्या काही वर्षात शिवचरित्र अभ्यासक आणि शिवप्रेमी व्यक्त करतायत. असेच एक शिवप्रेमी, एक शिवचरित्र अभ्यासक, शिवव्याख्याते आणि जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय ऍडव्होकेट दिलीप साहेब जगताप आपल्या सोबत आज संवाद साधणार आहेत. ते त्यांची काही मतं व्यक्त करणार आहेत. शिवजयंतीला आलेलं काही स्वरूप, वेगळं स्वरूप ते मांडणार आहेत. आणि नव्याने कशा पद्धतीनं आदर्शवत शिवजयंती, शेवटी आपल्या राजाची शिवजयंती आहे, आपल्या राजाचा उत्सव आहे, तो निश्चितच जगभरात त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. जगभरातल्या इतर लोकांनी त्याच्यापासून प्रेरणा घ्यायला पाहिजे, असाच साजरा व्हावा, अशी त्यांची भूमिका आहे. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. जगताप साहेब नमस्कार. आपल्या या शो मध्ये मी मनापासून स्वागत करतो. नमस्कार साहेब. शिवजयंती काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, काय म्हणणं आहे तुमचं? सर्वप्रथम सर, आपल्याला नमस्कार. माझ्यासारख्या एका शिवप्रेमीला आपण या ठिकाणी बोलवलं आणि मुलाखत घेताय आपण, आणि 19 तारखेला शिवजयंती येतोय. सगळा माहोल वेगळ्या पद्धतीने सजला जातोय, उत्साह आहे, आनंद आहे. हे पहा, शिवछत्रपती हे आपल्या स्वराज्य ज्यांनी स्थापन केलं, ज्यांनी आपल्याला एक आचार, विचार, संस्कार, संस्कृती जतन करायला शिकवलं, अशा शिवछत्रपतींची शिवजयंती साजरी करायची म्हटलं तर फार जबाबदारीने केली पाहिजे. आपली ती जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे. शिवछत्रपती महाराजांची शिवजयंती साजरी करायची तर सर्वप्रथम आपल्याला त्यांच्याविषयी जाणून घ्यायला पाहिजे, गड किल्ल्यांचे जाणून घ्यायला पाहिजे, त्यावेळेचा सह्याद्री कसा असेल तो जाणून घ्यायला पाहिजे, किल्ल्याची महती काय होती, सवंगडी कसे होते, राजांनी कशी शपथ घेतली, त्यांचा जन्म कसा, त्यांचा मृत्यू कसा, त्यांचा कार्यभाग किती होता, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुणी शोधून काढली, ते इथपर्यंत प्रथम आपल्याला ते व्यवस्थित समजण्यासाठी 3 टप्प्यामध्ये आपण त्यांची विभागणी करूया. पहिला टप्पा असे असेल की या गड किल्ल्याची माहिती, आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जाऊया की शिवजयंती कशी साजरी कराल, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जाऊया शिवजयंती कशी साजरी करू नये. तर सर्वप्रथम मी सर्व शिवप्रेमीला माझा नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज जे आपल्या महाराष्ट्राचं, राज्याचा आराध्य दैवत आहे. पहा, त्यांचा जन्म शिवनेरीवर झाला. आता त्यावेळेला 1600चं साल, 1610 ते 1630, 1640 पर्यंत ह्या सुलतानांनी अतिशय अतोनात आपल्या रयतेला त्रास दिला, आपल्या आई बहिणींची अब्रू लुटली, लहान मुलांना उद्ध्वस्त केलं, त्यांची तस्करी सागरी मार्गाने केली. आपले गड किल्ले होते, काही अंशी आपल्या ज्या काय देवदेवता होत्या, ज्या पवित्र देवदेवतांची शिखरं होती, मंदिरं होती, देवदेवता होते, त्यांना उद्ध्वस्त केलं. हातोनात अत्याचार केला, जिकडं तिकडं अत्याचार, अत्याचार आणि अत्याचार. आणि त्यावेळेला ह्या नीतीने, त्यावेळेला ह्या निसर्गाने एक नवीन बाळ जन्माला घातलं, आणि तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरी किल्ल्यावर या दिवशी मासाहेब जिजाऊ यांच्या पोटी एक सुपुत्र जन्माला आला, एक तारा जन्माला आला, एक रत्न जन्माला आलं, आणि त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. आणि मग हे स्वराज्याची पार्श्वभूमी आपण जाणून घेणं हे आपलं कर्तव्य आहे.
आणि मग आपण या दुसऱ्या टप्प्यामध्ये शिवजयंती कशी साजरी करू आणि कशी नाही याला हात घालूया. सर्वप्रथम शिवाजी महाराज जन्माला आल्यानंतर शहाजी आणि माँसाहेब जिजाऊ यांनी त्यांना लहानपणीच धडे द्यायला सुरुवात केली. वेगवेगळे धडे, जे वय त्यांचायचं होतं, बागडायचं होतं, त्या वयामध्ये त्यांना स्वराज्य कसं स्थापन करायचे त्याचे वेगवेगळे धडे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि अवघ्या 16 वर्षामध्ये 12 सवंगडी शिवाजी महाराजांनी निवडले आणि या 12 सवंगड्याच्या माबत रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली. रायरेश्वरावर सुराज्य, जनतेचं राज्य, जनतेच्या राज्य कसं असावं त्याचं शपथ घेतली. आता जशी शपथ घेतात विधानसभेत तशी नव्हे, तर स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यावेळेला 12 सवंगडी निवडले आणि पुढचा प्रवास त्यांचा चालू झाला. एकही मिनिट त्या वयामध्ये त्यांना उसंत नव्हती, एकही मिनिट सुद्धा उसंत ना, काय आराम ना काय, फक्त स्वराज्य, लढाया, हातोनात श्रम घेऊन त्यांनी या स्वराज्याची स्थापना सुरुवात केली. तसं स्वराज्याची 3 शक्तीपीठ मानली जातात. एक छत्रपती शिवाजी महाराज, दुसरा सह्याद्रीचा उभा राहिलेला तो कडा आणि तिसरे आपले गड किल्ले. ही खरी तर महाराष्ट्राची साहेब 3 शक्तीपीठ आहेत आणि या 3 शक्तीपीठामधनं हा प्रवास सगळा चालू झाला. एकूण किल्ले महाराष्ट्रामध्ये 365, त्याच्यामध्ये 13 किल्ले हे सागरी आहेत आणि जास्तीत जास्त किल्ले तर आपल्या महाराष्ट्रातच आहेत, पुणे जिल्ह्यात आहे. मग तो प्रतापगड असेल, सिंहगड असेल, लोहगड असेल, विशाळगड असेल, पावनखिंड असेल, असे अनेक किल्ले आहेत. आणि ह्या सगळ्या सवंगड्यांना एकत्र घेऊन ह्या शिवछत्रपतींनी आपली प्राणाची आहुती दिली. अवघ्या ह्या 50 वर्षात बघा, 1600 ते तिथून पुढचा प्रवास 35 वर्षामध्ये त्यांनी असंख्य किल्ले काबीज केले. फक्त स्वराज्य, स्वराज्य आणि स्वराज्य. माझ्या रयतेचं राज्य, माझ्या रयतेचं राज्य कसं असावं तर सुजलम सुफलम असावं. माझा रयतेचा राजा कसा असावा हे त्यांनी जनतेच्या मनात निर्माण केलं आणि 12 सवंगडी त्यावेळेला केले. त्यावेळेला त्यांची दूरदृष्टी बघा शिवाजी महाराजांची कशी होती. उंच गड किल्ले, पण तिथं जलाशय असावं, तिथं धान्याचं कोठार असावं, सगळी सुविधा त्यावेळेला. म्हणजे मग त्यावेळेचे इंजिनियर कसे असतील, त्यावेळेचं शास्त्रज्ञ कसं असेल, त्यावेळेचं ड्रॉइंग आर्किटेक्ट कसं असतं, हे सगळं त्यावेळेला त्यांनी अतिशय श्रमात्मक. आणि एक एक सवंगडी शिवाजी महाराजांनी असे हिरोजी इंदालकर, कसे नेताजी पालकर, त्याच्यानंतर बाजीप्रभू देशपांडे, त्याच्यानंतर आपले तानाजी मालुसरे, ह्या लोकांनी जीवाची बाजी लावून एक एक गड किल्ला सर केला. आणि ह्या राजाची शिवजयंती आता 19 फेब्रुवारीला येऊन बसली. बघा, अवघ्या 35 वर्षात, म्हणजे 50 वर्षामध्ये 3 एप्रिल 1680 मध्ये त्यांचं निधन झालं. 3 एप्रिल 1680 म्हणजे हा कालावधी जन्मल्यापासून मृत्यू फक्त 50 वर्ष. आणि 16व्या वर्षी म्हणजे 34 वर्षामध्ये ह्या महाराजांनी 300च्या वर किल्ले घेतले आणि काही किल्ल्याची उभारणी केली. बघा, काही किल्ले समुद्रात आहेत सर. त्यावेळेला समुद्रामध्ये खडकामध्ये किल्ले बांधायचे, हात पाण्याची सोय करायची बुटीनं. म्हणजे त्यावेळेचं शास्त्रज्ञ तंत्रज्ञान बघा ना कसं होतं. आणि त्याच्यामधनं हे स्वराज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना जर कोणी विचारलं तर ते अख्खे निक्षून सांगायचे, माझ्या शेतकऱ्याच्या शेतातली गवताची काडी सुद्धा मी घाण ठेवणार नाही. पुढचं तर वेगळंच राहिलं. आणि मग तो प्रवास चालू झाला. माँसाहेब जिजाऊ, शहाजी महाराज यांनी एक 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 रात्र आमोशाला नेहमी स्वारी करायची आणि एक एक गीड किल्ले काबीज करत 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 त्यांनी इथपर्यंत सगळा प्रवास केला आणि आपल्या पुढे हे स्वराज्य निर्माण केलं. रयतेचा राजा त्यांना म्हणायचे, शिवछत्रपती राजा. त्यांनी एकाही गडाला स्वतःचं नाव दिलेलं नाही. एकही गड बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने नाहीये. केवढी मोठी पराक्रमाची गाथा त्यांनी आपल्या समोर ठेवलेली. आचार कसा असावा, विचार कसा असावा. त्या गडावर आज सुद्धा गेलं ना, त्या दऱ्या खोऱ्याकडे जर बघितलं आपण, जर आवाज दिला त्या कड्या कापाऱ्यावरनं, बुरुजावरनं, छत्रपती शिवाजी महाराज की जय, तर ते दोन्ही वेळेला निसर्ग, तिथल्या दऱ्या खोऱ्या, सह्याद्रीचा कडे कपारा, नद्या तुम्हाला रिस्पॉन्स देतात, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी, असा आवाज त्या ठिकाणी धुंदतो. म्हणजे निसर्ग सुद्धा साथ देतो. मग अशा राजाची शिवजयंती कशी साजरी व्हावी
हे जर मनात आणलं तर शिवछत्रपती पहिलं समजून घेणं महत्वाचं आहे, स्वराज्य पहिलं समजून घेणं महत्वाचं आहे, त्या रयतेचा राजाला पहिलं समजून घेणं महत्वाचं आहे, आणि मग शिवछत्रपतींची शिवजयंती आपण कशी करायची ह्या आपल्या मनाला विचारा. आणि हे तरुण पिढी पुढं फार मोठं आव्हान आहे सर. नाहीतर आपले हे गड किल्ले, महाराष्ट्राची ओळख काय, गड किल्ले, आणि या गड किल्ल्याची ओळख जर पुसली गेली, आजही जर गडावर गेलो तर सर मन भिन्न होतं, अक्षरशः वाईट वाटतं. कुठे बुरुज ढासळलेले असतात, कुठे गवत वाढलेले असतात, कुठे झाडे झुडपे पटले. तुम्हाला गड किल्ल्याची निर्मिती नाही करायची हो, हे गड किल्ल्याचं मेंटेनन्स करायचं आहे. मग त्याच्यासारख्या अशा खाजगी संस्था येतात, आप्पासाहेब रेणूचे, विजूशेठ जगताप, या लोकांनी एक एक गड किल्ला दत्तक घेतलाय. सगळा खर्च महिन्याला ते या किल्ल्याचा करतात. अनेक सामाजिक संस्था याच्यामध्ये कारण हे आपलं वैभव आहे, हे आपली खरी ओळख आहे, हे आपले संस्कार आहेत, हे आपली संस्कृती, त्याचं जतन करणं तरुण पिढी पुढे मोठ्या काळाची गरज आहे साहेब. अनेक किल्ले, प्रत्येक किल्ल्यावर जर गेलो, एका शिवप्रेमीला आता ते नाहीयेत, त्यांना विचारलं की वाद निर्माण होतो की शिवजयंती कशी साजरी करायची, महाराजांच्या जन्मतारखेनुसार साजरी करायची का त्यांच्या तिथीनुसार साजरी करायची. फार चांगलं उत्तर दिले बघा साहेब त्यांनी. शिवजयंती ही तिथीनुसार किंवा ती तारखेनुसार न करता शिवछत्रपतींची शिवजयंती ही रोज साजरी करावी. शिवजयंती रोज साजरी झाली पाहिजे, प्रत्येक घरात साजरी, प्रत्येक मोहल्ल्यात साजरी पाहिजे, त्याचे आचार विचार रुजले पाहिजेत. मग हा सुसंस्कृतपणा आपोआप वाढेल, नाहीतर अन्यथा खूप अवघड आहे. आणि आपण त्याच्यामध्ये अडकून बसलोय. शिवजयंती मार्च महिन्यात करायची, एप्रिलमध्ये करायची का जन्मतारखेनुसार करायची. शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रोज करावी. एक शिवछत्रपती आहे बघा, जे व्याख्यान देतात, फार बुजोड आहेत, आता नसतील ते, सहकार नगर पुण्यातच, पुण्यनगरीतच राहिला होते, फार ते सुंदर व्याख्यान करायचे. ज्या वेळेला मी गडावर जायचो, सिंहगडावर जायचो, प्रतापगडावर जायचो, विशाळगडावर जायचो, एका एका दगडाकडे मी निश्चिंत 5-5 मिनिटं बोलत बसायचे. पर्यटक यायचे, हसायचे, हा का वयस्कर झक्कड म्हातारा असा शांत बसलाय, तिकडं काय वेड लागले का. तर मी त्याला उत्तर द्यायचो, नाही रे बाळा, मी ह्याच्यामध्ये कुठंतरी जिजाऊ बसली असेल, कुठंतरी शिवछत्रपती बसले असतील, कुठंतरी तिथं प्रशिक्षण चाललं असेल, कुठंतरी स्वराज्याची हाकणी चालली असतील, तिथं मासाहेब जिजाऊ बसले असतील, शिवाजी महाराज तिकडून येत असतील, आणि हे माझ्याशी, मी त्या दगडांशी बोलतो, त्या मातीशी बोलतो. म्हणून ही पवित्र माती, पवित्र, म्हणून गड किल्ल्याचं संवर्धन हे करणं ही काळाची आता गरज वाढलेली आहे, कारण ही खरी महाराष्ट्राची ओळख आहे. म्हणून युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना आचार विचार, त्याचे संस्कार, याची जतन करणं त्यांना अभिप्रेत असेल अशीच शिवजयंती साजरी करणं गरजेचं आहे. आज जर महाराष्ट्रात म्हणलं तर अनेक किल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये, अनेक किल्ले आपल्या यशोगाथाचे. 1869 मध्ये ज्योतिराव फुले यांनी रायगडावर शिवछत्रपती स्मारक मागे समाधीचे संशोधन केलं. त्यांनी दाखवलं इथं समाधी आहे. आणि 1870 मध्येच या पुण्यनगरीमध्ये ज्योतिराव फुले यांनी शिवजयंतीला सुरुवात केली, प्रारंभ केला शिवजयंती. आणि तिथून मग आज तागायत शिवजयंतीचं स्वरूप बदललं असेल, परिस्थिती बदलली असेल. त्यावेळेला नव्हतं काय, आता समजा त्यावेळेला काय, आता मध्यंतरच्या काळात स्पीकर होतं, त्याची जागा डीजेने घेतली, नवीन नवीन तंत्रज्ञान येतं, पण त्याही तंत्रज्ञानामध्ये कायद्याचं भान ठेवून इतरांना त्रास होणार नाही अशी शिवजयंती साजरी होणं गरजेचं आहे. ज्योतिराव फुले यांच्या नंतर मग बाळ गंगाधर लोकमान्य टिळकांनी ती शिवजयंती पुढे नेली, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती शिवजयंती पुढे नेली. अशा फार मोठ्या शिवजयंतीचा फार मोठा इतिहास आहे. आणि मग हे आपल्या राजाची शिवजयंती कशी साजरी करायची हे आपण ठरवावं. जगताप सर, तुम्ही अत्यंत मुद्देसूद सांगितलं, परंतु एक प्रश्न उपस्थित केला की शिवजयंती त्यांच्या विचारांना अभिप्रेत काय आक्षेपार्ह वाटतंय, सध्याच्या याच्यामध्ये काय चुकीचं वाटतंय? फारच चुकीचं आहे. काही शिवजयंती सर अक्षरशः बघा, शिवाजी महाराजांनी असं सांगितलं नव्हतं ना आपल्या डीजेवर नाचावं, विभत्स नाचावं. शिवाजी महाराजांनी काय सांगितलं होतं, आपल्या दुसऱ्या परराज्यातल्या परजातीच्या स्त्रीचा सुद्धा सन्मान व्हायला पाहिजे. मग त्यांना अभिप्रेत असणारी शिवजयंती म्हणजे काय, त्यांना विचारांना सुसंस्कृत असणारी शिवजयंती साजरी व्हावी म्हणजे काय व्हावी,
शिवजयंती साजरी करताना काही भान राखणं हे गरजेचं आहे. आणि ते जर भान राखलं नाही तर शिवछत्रपती शिवजयंती साजरीच होऊ शकत नाही. मग शिवजयंती साजरी करताना प्रत्येक युवकांनी, प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक मंडळांनी ही जबाबदारीचं भान. आजही लोक बघा शिवजयंती साजरी करतात, कसे करतात? गडावर जातात, ती ज्योत आणतात आणि त्या तळात त्या तलवारी वगैरे आहेत तशा घासत घासत आणतात. अशी शिवजयंती कुठे साजरी होती का? म्हणजे शिवजयंतीचा एक वेगळा मेसेज तुम्ही देताय, वेगळा निरोप देताय. तर अशा पद्धतीची शिवजयंती ही छत्रपती महाराजांना अभिप्रेत नाहीये. आता हा झाला सगळा गड किल्ल्याचं. मग प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की ह्या राजाची, माझ्या शिवछत्रपतीच्या राजाची, या रयतेच्या राजाची, ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं, अक्षरशः हाल अपेष्टातनं हे स्वराज्य निर्माण झालं. असं काही 2 मिनिटाचा नाही तह झाला की हे घे तुला आणि हे घे मला आणि झाला 2 बैठक्या झाल्या, तह झाला आणि स्वराज्य झालं. अहो अनेकाच्या यातना गेल्या, अनेक विधवा बायका झाल्या, लहान लहान मुलांचं छप्पर डोक्यावरलं गेलं, हाहाकार झाला, रक्तक्रांती, म्हणून या मातीतलं स्वराज्य एवढी हाळ अपिष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणापासून काढली. आणि मग ह्या राजाची शिवजयंती कशी साजरी हो? प्रत्येकाने आपापल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे आणि ही खरी महाराष्ट्राची ओळख पुसली गेली पाहिजे. आपण आता मेन मुद्द्यावर येऊ की ती शिवजयंती कशी साजरी करावी. बघा अनेक विषय आहेत सर, अनेक विषय आहेत. शिवजयंती साजरी करताना ठीक आहे डीजे आहे, पण पोलिसांनी जे आवाजाची मर्यादा दिलेली आहे त्या आवाजाच्या मर्यादेचं पालन होणं गरजेचं आहे. त्याचा त्रास इतरांना होणं, अनेक ज्येष्ठ नागरिक असतात, रुग्ण असतात, मग त्याचा त्रास इतरांना होणं गरजेचं. दुसरी महत्वाची गोष्ट, अनेक विषय आहेत, लेझिम आहे, ढोल ताशे आहे, पारंपरिक वाद्य आहेत, पवाडे आहेत, वेगवेगळ्या लोकांचं व्याख्यान करा, पथनाट्य करा, नाटकांची निर्मिती करा, लोकांना आलेल्या पुस्तकं वाटा. त्यातला एकतरी माणूस पुस्तकातून शिवरायांच्या विचारांचं प्रेम केलं, एकतरी माणूस केलं. मग अशा पद्धतीची मल्लखम आहेत, काय काय लहान लहान मुलं अतिशय चांगल्या पद्धतीनं चित्तराजा खेळ करतात ते आहेत. मलखम सारखे विषय आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या इतिहास प्रेमींना एकत्र बोलवा, त्यांचं चर्चासत्र घडून आणा की बाबा ही शिवजयंती कशी साजरी असावी. त्याच्यातनं युवकांना मार्गदर्शन मिळेल. गड किल्ल्यावर जायला पाहिजे, तिथला राडा रोडा उचलला पाहिजे, प्लास्टिकच्या बाटल्या उचलल्या पाहिजेत, तिथल्या दगडावर जिथं शिवाजी छत्रपती महाराजांच्या जिथं ओळख आहे त्या दगडावर प्रेमी युवकांची नावं लिहितात. हे किती घृणास्पद आहे. तिथं जाताय, पिकनिकला जाताय, पण पिकनिकला जाताना एक भान राहिलं पाहिजे. अरे ज्या राजाचं त्या मातीमध्ये रक्त सांडलंय, रक्ताची आहुती दिलेली आणि म्हणून तुम्हाला स्वराज्य मिळलंय, त्या होते म्हणून आपण होतो ना, ह्याचं तर भान ठेवलं पाहिजे ना. मग तिथं जाऊन राडा रोडा उचलणं, दगडी लावणं, वाट निर्माण करणं, गवत निर्माण काढणं, अनेक काम आहेत, रंगरोंगटी करणं, बरेचसे विषय आहेत ना. आणि आता हे एक समाधानाची बाब आहे सर की आता हे युवक त्या मार्गाला लागले. मी कात्रज परिसरातली साहेब अगदी शिवजयंती सांगतोय, पूर्वी 11 वर्षापूर्वी काही 9-10 महाविद्यालयीन पोरं कात्रज परिसरात एकत्र आहे. कात्रज म्हणजे कात्रजचा घाट, जे होतं शिवछत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, म्हणून कात्रजचा फार मोठा इतिहास आहे. शिवछत्रपती महाराज असतील, संभाजी महाराज, आई जिजाऊ असतील, कात्रजचा फार मोठा म्हणतात. पण कधी बाबा असं नको करू बरं का, त्यांनी तुला कात्रजचा घाट दाखवला. म्हणजे एक वेगळी परंपरा आहे कात्रज घाटाला भौगोलिक. तर तिथली काही मुलं एकत्र आली 11 वर्षापूर्वी, सिद्धिविनायक ग्रुप त्यांनी स्थापन केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी आपण 31 डिसेंबर कुठं कुठं काय काय ढाब्यावर साजरी करतो, पण ती मुलं पहाटे तिथं पोहोचतात, पहाटे 6 वाजता गड किल्ल्यावर, आणि दिवसभर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत गड किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांना सांगतात असं करू नका, इथं कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांची पावलं आहेत, इथं कुठंतरी मालुसऱ्यांनी आपला जीव गमावलेला आहे, इथं ह्या पावनखिंडीमध्ये कुठंतरी आपलं बाजीप्रभू देशपांड्यांनी प्राण गमावलेला आहे. तर असं करू नका, इथला राडा रोडा करू नका, प्लास्टिकच्या कचरा पिशव्या ह्या टाकू नका. ती मुलं कचरा पिशव्या आणि आलेल्या सर्व लोकांना ते जनजागृती करतात आणि संध्याकाळी 7 वाजता मग घरी येतात.
11 वर्ष झाली ही मुलं वेगवेगळ्या गड किल्ल्यावर जातात, एक चांगल्या पद्धतीचं शिवजयंती साजरी करतात पारंपरिक. त्याच्यामध्ये गोंधळ्या असेल, भुतिया असेल, अहो अनेक प्रकार, 12 मावळ्यांचं किती सण आहेत, 18 पगड जातीचे सण, 18 पगड जातीला घेऊनच हे स्वराज्य निर्माण झालं ना. वेगळ्या पंथात वेगळ्या धर्माची लोक, त्याच्यात वेगळ्या जातीचे लोक होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात. आणि मग ह्या घेऊन या लोकांनी खरं अशी शिवजयंती साजरी केली पाहिजे. मग आपण नक्की म्हणू की शिवाजी महाराज. आता समजा तानाजी मालुसरे घ्या, एखादी नाट्य स्पर्धा तुम्ही घेऊ शकता, एखाद्या शाळेला तुम्ही अप्रोच होऊ शकता, बाबा शिवजयंती 19 फेब्रुवारीला आहे. कारण हे युवकांच्या मनात सर रुजणं फार महत्वाचं आहे. कारण ही भविष्य काळात ही पिढी पुढे येणं त्यांच्या मनात गरजेचं. हे बघा, त्या युवकाच्या मनात घडलं तर ते घरामध्ये हे होईल, रुजलं जाईल. मग त्यांच्या शाळेत जायला पाहिजे. बाबा शाळेत गेल्यानंतर तानाजी मालुसरे त्याच्यावर बोला तुम्ही, एखाद्या सिंहगडाच्या किल्ल्यावर बोला, पावनखंडावर बोला, विशळगडावर बोला, प्रतापगडावर बोला, लोहगडावर बोला. एक एक जरी पराक्रमाची गाथा तिथं त्या मुलांनी सांगितलं आणि त्यातनी सुरेख मुलांना बक्षीस द्या. याच्यातनं काय निर्माण होईल? याच्यातनं निर्माण हे होईल की त्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, सह्याद्रीचा कडा, किल्ले, गड किल्ले ह्याची महती त्यांना कळेल. आणि आपोआप ही मुलं व्यसनाकडे वळणार नाही, एक जबाबदार नागरिक होतात. आचार, विचार, संस्कार, संस्कृतीचं त्यांच्या मनामध्ये जतन होईल आणि चांगली पिढी निर्माण होण्याचा तो एक प्रयत्न होईल. अनेक आहे व्याख्यान, तुम्ही पथनाट्य करू शकता, छोटी छोटी पथनाट्य गडावरचे वगैरे वेगवेगळे वेशभूषा करू शकता, नाट्याचे सादरीकरण करू शकता, वेगळ्या व्याख्यानांना बोलवू शकता, पोवाडे तुम्ही स्पीकरवर लावू शकता. तुम्हाला नाचायचंच ना जल्लोषामध्ये, पण ती गाणी लावताना तरी तेवढं भान ठेवा ना. जर तुम्ही लिरिक्स मधली गाणी लावताल तर ते कसं आहे, महाराजांचे पोवाडे लावा, महाराजांच्या वरच्या गड किल्ल्यावरचे महाराजांचे कितीतरी गाणी आहेत, त्याच्यावर तुम्ही जल्लोष साजरा करा. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती उत्साहाने, आनंदाने, मोठ्या प्रमाणात पार तर पडलीच पाहिजे, त्यात काय शंकाच नाही. पण ती पार पडताना त्यांना अभिप्रेत, त्यांच्या विचारांना अभिप्रेत असणारी शिवजयंती करायला पाहिजे. आज जर शिवजयंतीकडे आपण पाहिलं सर, तर अक्षरशः वाईट वाटतं. हे काय काय तरुण युवक ते डॉल्बी लावतात, डीजे लावतात, वेगवेगळ्या प्रकारची गाणी लावतात, विभत्स नृत्य करतात. मग कुठेतरी वेदना होती सर. मग त्या शिवाजी महाराजांना काय त्यांना वाटत असेल, त्यांना काय वाटत असेल की मी यासाठी स्वराज्य निर्माण करून दिलं, मी यासाठी माझं रक्त रुंगलं, यासाठी माझ्या सवंगडींना आहुती दिली, हे काय करून ठेवलं तुम्ही. आणि मग त्यांना दुःख होणार नाही त्यांच्या विचारांना. आणि ह्या महाराष्ट्राची खरी ओळख जर तुम्हाला जतन करायची, का एक गड किल्ला जरी प्रत्येकाने जाऊन तिथं जर आचार, विचार, संस्कार समजून घेतले, त्याची स्वच्छता केली, तरी बरचसं काय आपण साध्य केल्यासारखं होईल. आत्ताची तरुण पिढी हे वेगळ्या दिशेनं भरकटलेली आहे सर. आणि त्या भरकटलेल्या पिढीला जर डोक्याची योग्य मशागत करायची असेल तर शिवछत्रपती विचारांशिवाय दुसरा कुठलाही विचार नाही. राष्ट्रपुरुषांच्या जयंतीला सर असं वाईट वाटतं सर, काय काय राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या आहेत ना, इतक्या विचित्र पद्धतीने वाटतात. वाट बघतात का, तर आम्हाला डीजेला मजबूत मनमुराद आनंद लुटता येतो, डान्स करता येतो. पण हे चुकीचं आहे. ज्या राष्ट्रपुरुषांना, मग कुणाची का असं ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असू द्या, कुणाचे असू द्या, कुठल्याही राष्ट्रपुरुषाचे असू द्या, हो त्यांनी केलं म्हणून आपण आहे ना. त्यांनी एवढे हाल अपष्ट केलं, शून्यातून विश्व निर्माण केलं. म्हणून शिवजयंती 19 तारखेला जर साजरी तुम्ही करताय, तर शिवाजी महाराजांची शिवजयंती, या स्वराज्याची ही कशी साजरी करावं हे प्रत्येकाने जाण ठेवणं गरजेचं आहे. नसेल वाटत, काय काय लोक बघा, तो रयतेचा राजा होता, गरिबी त्यांना अजिबात, त्यांना ही महाराष्ट्रातली म्हणजे या राज्यातली माझी जनता सुखी असली पाहिजे हे कायम त्यांच्या काळजीपोटी ते असायचे. आणि तशीच त्यांची वाटचाल होती, युद्ध, लढाया. मग ह्या राजांची शिवजयंती तुम्ही जर एखाद्या घरी जायचे आणि नाही मला वर्गणी एवढीच पाहिजे, असं नाही. वर्गणी मुक्त शिवजयंती पाहिजे. भले तुम्ही एखादी प्रतिमा ठेवा, भले तिथे एक छोटासा एक ढोल वाजवा, तिथला एक तरी कुटुंबानी त्याचा संदेश घेतला तरी बस झाली. तुम्ही जबरदस्तीनं कुणाची वर्गणी घेऊ नका. तर
लोकवर्गणीतनं शिवजयंती न करता तुम्ही तुमचे एक काय जे मंडळ असतील, काय जे तरुण युवक असतील, एकत्र या, लोकांचा सहभाग वाढवा, वेगवेगळ्या जाती धर्माला एकत्र करून घ्या, 18 पगड जातीला एकत्र करा आणि 18 पगड जातीला एकत्र केल्यानंतर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अथक परिश्रमानं आपली जीवाची बाजी लावून अक्षरशः 35 म्हणजे 50 वर्षच त्यांना मिळालं, त्यांनी आपला ध्येय ठेवला आणि हे आपले स्वराज्य आपल्या हातात दिलं आणि त्या स्वराज्य असल्यामुळं आपण कमीत कमी स्वातंत्र्याचा श्वास घेऊ शकलो. मग ही शिवजयंती माझी युवकांना, मंडळांना, या चॅनलच्या माध्यमातून विनंती, सर योग्य वेळी तुम्ही माझी मुलाखत घेतली आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात, कारण पुढच्याच आठवड्यामध्ये शिवजयंती आहे, तर ती अशी शिवजयंती साजरी करा की अनेकांना वाटला पाहिजे हेवा. तुमच्यातले युवक परिवर्तन करतील. तुमची जर काही युवक व्यसनाधीन असतील तर ते निर्व्यसनाधीन करा. त्यांना शिवाजी महाराजांचं महत्व पटवून द्या. त्यांना गड किल्ल्यावर न्या. गड किल्ल्यावर नेल्यानंतर त्यांना दाखवा इथं कुठंतरी कुठला तरी मावळा गेलेला आहे, इथं कुठली तरी विधवा. अहो लांब कशाला, आपलं याच्या रायगडावर जर गेलो तरी ती हिरकणी वगैरे केवढी मोठी प्रेरणा आहे ती. ज्या शिवछत्र आणि त्यावेळेचे शिवछत्रपतीच्या महाराजांच्या समवेत जे लढाईमध्ये सवंगडी होते, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देसाई, नेताजी पालकर, ही सगळी हिरोजी इंदर कसली सरे, ह्या लोकांनी निष्ठा ठेवली. आम्ही मेलो तरी 72, म्हणजे लाख मेले तरी चालेल, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, केवढं मोठं सर. तानाजी मालुसरांच्या घरी स्वतःच्या मुलाचं लग्न सर, शुभ लग्न सोडून त्यांना कळतं की नाही, राजे स्वतः चालले, स्वतः जातात, त्यांना माहितीये मला मरण येत आहे, परंतु तरी सुद्धा माझ्या राजाच्या साठी, या जनतेच्या साठी, रयतेसाठी त्यांनी आपला प्राण ठेवला सर. आणि त्या गडाचं नाव कोंढाण्याचं सिंहगड. गड आला पण माझा सिंह. कसे होते बाजीप्रभू देशपांडे, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी पावनखिंड लढ, शेवटच्या श्वासापर्यंत. आणि कान फक्त तिकडं, महाराज तुम्ही पोचल्याचे 3 वार करा, आणि त्याच्यानंतर प्राण सोडलं. एवढं. मग अशा राजाची शिवजयंती आपण ह्या शतकात कशी करावी हे प्रत्येकाने भान ठेवावी. म्हणून इथल्या प्रत्येक मंडळाला, प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक शिवप्रेमीला, प्रत्येक समितीला माझे हात जोडून हृदयापासून अगदी नम्र विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची शिवजयंती तुम्ही साजरी करा. आणि ही शिवजयंती करून एक चांगला मेसेज तुम्ही द्या. काही शिवप्रेमीला माझ्याकडून थोडस इकडे तिकडे शब्द झाला असेल, पण मी पोट तिडकीनं बोलतो, कारण राजाने खूप कष्ट सहन करून हे स्वराज्याची निर्मिती केली आणि हे स्वतंत्र रूपी स्वराज्य आपल्या हातात मिळालं. तर ह्याचं जतन करा, ही आपली जबाबदारी आहे, ही येणाऱ्या पिढीची जबाबदारी आहे. नाहीतर ही जबाबदारी जर आपण घेतली नाही तर महाराष्ट्राची ओळख कमी व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून शिवजयंती साजरी करताना प्रत्येकाने भान ठेवावं, जबाबदारी ठेवावं. एक इतर जर कोण विचित्र करत असतील तिथं शांतपणे जाऊन करा, रे बाबा रे आपला राजा असा नव्हता, अशी नका करू शिवजयंती, त्यातनं मेसेज चुकीचा जाईल. त्यांना प्रेरणा असणारी शिवजयंती साजरी करा की ज्याचं अनुकरण इतरांनी केलं पाहिजे. बघा, माझ्या राजाची ख्याती भारतापुरतीच मर्यादित नाही. 7 समुद्राच्या पलीकडं अमेरिकेत सॅन जोस म्हणून शहर आहे सर, तिथं शिवछत्रपतींचा पुतळा आहे. 7 समुद्रापलीकडं माझ्या राजाची महती गेली. मग आपण तर इथल्या देशातल्या, आपण कसं साजरं करावं की ज्या मातीत रक्त चाललंय राजा. तर अशी शिवजयंती साजरी करावी. डॉल्बी वापरू नका, डीजे वापरू नका, वापरला तर त्याचा आवाज कमी करा, वेगळ्या विचित्र प्रकारची गाणी लावू नका, विचित्र डान्स करू नका, पारंपरिक वाद्य लावा. त्याच्यामध्ये तुमच्या महिलांचं रक्षण कसं होईल, पवाडे, व्याख्याते, रक्तदान शिबिर, तुम्ही अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, किती मदत करण्यासारखा हे विषय. एखाद्या मुलाला दत्तक घ्या, जो अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, कॅन्सरग्रस्त रुग्ण आहे, HIV ग्रस्त मुलगा आहे, जो अनाथ आश्रमात राहतोय, त्याचे आई वडील नाही, त्याला एखाद्या मुलाला दत्तक घ्या. किंवा शिवजयंती किती चांगली होती हो, मनाला आत्मिक समाधान सुद्धा वाटतं. आणि मग अशी शिवजयंती साजरी केली तर माझा राजा सुद्धा त्या सह्याद्रीच्या कडे कपारावरून हसल की मग त्या आकाशामध्ये कधी कधी दिसतं बघा छत्रपतीचा
असा आकाशामध्ये निळा रात्री आणि मग माझ्या राजाला वाटेल हे स्वराज्य दिलं पण त्याचं फलित या युवकांनी चांगलं केलं आणि ते तुमच्या हातात आहे. म्हणून पुन्हा हात जोडून विनंती शिवप्रेमीला, शिवजयंती जोरात, उत्साहात, आनंदाने, दिमाखाने पण जबाबदारीनं साजरी करा. शिवरायांच्या खऱ्या विचारांची शिवजयंती साजरी करा. जय अगदी महाराष्ट्र, खरं आहे. वंदे मातरम, जय जिजाऊ, जय शिवराय. अगदी खरं आहे जगताप साहेब. तुम्ही आपला राजा पराक्रमी होताच, महापराक्रमी होता, पण तो विचारवंतही होता. आणि आपल्या अशा महान राजानं जे विचार ठेवलेले आहेत त्या विचारांना अभिप्रेत असलेली शिवजयंती आजच्या काळात साजरी व्हायला पाहिजे. अत्यंत विधायक उपक्रम तुम्ही विशद केले की शिवजयंतीला काय काय करता येऊ शकतं आणि काही करता येऊ काय टाळायला हवं. अतिशय उद्बोधक, अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी आणि अतिशय मुद्देसूद मांडणी करून तुम्ही आपला बहुमूल्य असा वेळ या ठिकाणी दिलात. सर्व शिवप्रेमींना कळकळीचं आणि पोट तिडकीनं आपण आवाहन केलं त्याबद्दल एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.